नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी मुलगी इन अमेरिका या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर उद्या आहे वटपौर्णिमा, तर त्याचीच ही सगळी तयारी चालली आहे। आता अमेरिकेमध्ये वडाचं झाड इथं मिळणं अशक्य आहे, तर त्यामुळे आता ही पूजा कशी करायची, तर आता त्यासाठीचे सगळे प्रयत्न चालले। त्याच्यासाठी मी इथं ही जी पानं आहेत घरातच आपलं करते मी DIY, जे काही माझ्याकडे अवेलेबल आहे त्याच्यात। आता इथे मी हे कार्डबोर्ड घेतलेलं आहे, त्याला असं थोडंसं झाड दिसेल असं थोडंसं करते त्याला। आणि आता हे घरातच मी वडाचं झाड तयार करणार आहे आणि उद्या याचीच मी पूजा करणार आहे। ज्यावेळेस मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं त्यातला माझा पहिला व्हिडिओ होता हा वटपौर्णिमेचाच होता। त्याच्यानंतर आता अमेरिकेमध्ये हे माझं दुसरं वर्ष आहे की मी इथं वडाची पूजा करणार आहे। तर या व्हिडिओमध्ये दाखवतेच मी, आता ही सगळी तयारी दाखवली तुम्हाला। उद्या कशा पद्धतीने मी घरी वटपौर्णिमा सेलिब्रेट करणार आहे हे सगळं तुम्हाला दाखवते। शेवटी आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीतला पण हा खूप महत्त्वाचा सण आहे, सगळ्या स्त्रियांचा आवडीचा सण आहे। हा कसा मी इथं सेलिब्रेट करते हे सगळं तुम्हाला दाखवते, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मला मेहंदी काढायला खूप आवडते, म्हटलं आता वटपौर्णिमेच्या निमित्ताने आज मेहंदी काढून घ्यावी। तर एक कोन मला सापडला फ्रीजमध्ये, बऱ्याच महिन्यांपूर्वीचा होता पण चांगला होता। मग रात्रीच्या आता 12 वाजलेले आहेत आणि 12पर्यंत जागून ही अशी छान सुंदर अशी मी मेहंदी काढून घेतलेली आहे। तर आज वटपौर्णिमेचा दिवस आणि काल मी तुम्हाला दाखवलंच की DIY मी एक छोटंसं वडाचं झाड तयार केलेलं आहे। त्यानंतर काल रात्री 12पर्यंत जागून मेहंदीसुद्धा काढली आहे। आणि आता स्वयंपाक करायला घेतल्यानंतर लक्षात आलं की घरात जेवढा गूळ आहे तर तो गूळ मला तेवढा पुरणार नाही आहे, तो थोडासाच आहे। तर म्हटलं चला जाऊन, इथं वॉकिंग डिस्टन्सवरतीच एक अपना बाजार म्हणून ग्रोसरी स्टोर आहे, तिकडनं जाऊन मी गूळ आणणार आहे। आणि निम्म्याच्या वर तयारी माझी घरी झालेली आहे, डाळ शिजायला टाकलेली आहे, भजीची तयारी झालेली आहे, कणिक मळून ठेवली आहे, आमटीचं वाटण झालेलं आहे। म्हटलं आता पटकन गूळ आणायचं, पुरण परतायचं आणि स्वयंपाक करून मग पूजा करून घ्यायची। तर आता चालली आहे मी ग्रोसरी स्टोअरमध्ये आणि पुढचा व्हिडिओ आता पुढे तुम्हाला दाखवते सगळी तयारी। आता तुम्ही पाहिलं तसं इथं रस्ता क्रॉस करताना यांचे हे सगळे नियम पाहूनच रस्ता क्रॉस करायला लागतो। आजचं वेदर पण एकदम छान आहे। गेले 3 दिवस झाले सिॲटलमध्ये एकदम असं ढगाळ वातावरण आहे। म्हणजे लास्ट वीकमध्ये खूप उन्हाळा स्टार्ट झाला, खूपच गरम होत होतं, असह्य उन्हाळा जाणवत होता आणि अचानकच 2-3 दिवस झाले ढगाळ वातावरण। तर इथलं वेदर जे आहे असं चेंज होत राहतं आणि खूपच छान आहे वेदर, थंड आहे आणि ढगाळ वातावरण आहे, त्यामुळं खूप छान वाटतं। झाडं इथे सिॲटलमध्ये भरपूर असल्यामुळं हिरवगार खूप सुंदर वाटते। बघा, तुम्ही बघत असाल माझ्या मागे, अशी कुठली इथं जागा नाही आहे की जिथं भरपूर झाडं नाही आहे, सगळीकडं हिरवळ आणि झाडं भरपूर आहे। त्यामुळं नॉर्मल तुम्ही वॉकला जरी कधी बाहेर पडला तरी एकदम छान वाटतं। तर झालं, आता 1-2 मिनटाच्या अंतरावरती आहे, तिकडे जाऊन पुढची खरेदी करते, गूळ वगैरे घेते आणि घरी जाऊन पटकन पुढच्या स्वयंपाकाला लागते, कारण की नंतर साडी नेसून मला वडाची पूजा वगैरे करायची। तर चला।
ग्रोसरी शॉपिंग माझी झालेली आहे आणि तुम्ही असा विचार करत असाल की गुळच आणायचा होता तर ऑनलाईन पण मागू शकले असते. तर हो, मला मानसिंग म्हटलं तू काय जाऊ नको, मी ऑनलाईन मागवतो, तू बाकीची तयारी कर. पण ज्यावेळेस मी म्हटलं ठीक आहे, तू कितीला मिळतो आधी मला सांग. तर $6चा गूळ, बरोबर, म्हणजे जवळपास काहीतरी 550 रुपयाचा वगैरे गूळ. तर तो ऑनलाईन घेतला तर तो $25, म्हणजे जवळपास तुम्हीच बघा आता 2350 ते 2400 रुपये, म्हणजे 550ची गोष्ट घ्यायला जर 2500 रुपये भरायला लागत असतील तरी त्यातून मानसी म्हटलं ठीक आहे मी मागवतो. पण ते माझ्याच मनाला पटलं नाही. म्हटलं नको, मी वॉक करून जाते, बाहेर वेदर पण छान आहे आणि मी ग्रोसरी शॉपिंग पण करून येते. साहजिक आहे, आणि आपल्या भारतीय बायकांचं कसं आहे, नको तिथे पैसे घालवायला आपल्याला आवडत नाही, म्हणजे मला तरी. म्हणून मी 550च्या गोष्टीला मी 2500 रुपये देणं मला कधीच पटणार नाही. म्हणून मग मी आले चालत आणि आता गूळ घेऊन चाललेली. आणि तेवढ्या 2500 रुपयात माझे अजून भरपूर सामान आलं, ते सगळं खरेदी केलं आहे मी आणि आता घरी चालली. आता पुरण माझं इथं तयार आहे. आता हे उलटनं त्याच्यामध्ये असं ठेवलं की ते उभं राहतं, याचा अर्थ माझं पुरण रेडी आहे. आता पुढचा स्वयंपाक करायला घेते. छान मस्त टम्म पुरणपोळी फुगलेली आहे. इकडे आमटी झालेली आहे, बटाची आमटी. पोळ्या झाल्या की आता भजी, कुरडई, पापड सगळं तळून घेणार आणि मग नैवेद्य दाखवणार. पूजेसाठीचा नैवेद्य काढून घेणार, आवरून मग पूजा करून घेणार. तर पूर्णावरणाचा सगळा स्वयंपाक झालेला आहे, देवपूजा झालेली आहे, नैवेद्याचं ताट करून ठेवलेलं आहे आणि आता मी रेडी झाली आहे. तर ही ग्रीन पैठणी नेसली आहे, त्यानंतर आंबाडा असं सिंपल हेअरस्टाईल केलेली आहे. म्हटलं अमेरिकेत राहतोय तरी छान वटपौर्णिमेचा आनंद घेता यावा म्हणून ही सगळी माझी तयारी चाललेली आहे. तर पूजेची इथं सगळी ही तयारी झाली आणि इथं मी तुम्हाला दाखवते मी वडाचं झाड जे आहे ते DIY आज कसं दिसतंय. तर हे बघा, इकडे या, हे बघ दाखव. तर हे मी घरीच केलेलं आहे, असं अगदी एक्झॅक्ट वडाचं झाड दिसत नाही आहे. तर हे बघा, हे वडाचं झाड असं दिसतंय. इथं मी हा असा सर्कल केला आहे, वरून त्याला असं खोड दिसावं असं हे चिटकवलेलं आहे. त्यानंतर इथं पानं, फांद्या, या पारंब्या, असं थोडंसं एक लुक यावा म्हणून हे अशा पद्धतीने मी वडाचं झाड केलेलं आहे. तर माहिती आहे मला फार छान नाही झालं, पण ठीक आहे म्हणलं, एक मनाला समाधान म्हणून मी अशा पद्धतीने आज ही पूजेची मांडणी केलेली आहे. तर कसं वाटलंय तुम्हाला हे वडाचं झाड, हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा.
फायनली माझी वटपौर्णिमेची पूजा संपन्न झालेली आहे खूप छान पद्धतीने. छोटंसं जे काही मी वडाचं झाड केलेलं आहे त्याला 7 फेरे मारून झालेले आहेत. त्यानंतर पूर्णावरणाचा नैवेद्य झाला, तो नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि खूप छान पद्धतीने छोट्या प्रमाणात का होईना पण खूप छान पूजा संपन्न झालेली आहे. आणि अमेरिकेत राहून सुद्धा हे असे आपले भारतीय सण साजरे करताना एक वेगळाच आनंद होतो. तर हे वडाचं झाड करायचं कारण म्हणजे मी आहे ना बऱ्याच जणांचे व्हिडिओ पाहिले होते की अमेरिकेमध्ये ज्या राहतात बायका तर त्या प्रिंट काढतात वडाच्या झाडाची आणि त्याचीच पूजा करतात. तर मी पण तसाच विचार केला होता, पण परत मी म्हटलं की आपण फक्त फोटो लावला तर मग ते आपल्याला फेरे मारून धागा नाही त्याला गुंडाळता येणार. मग मी म्हटलं चला म्हटलं वाटो अगं न वाटो पण झाड एक तिथं आपल्याला तयार करून ठेवायला पाहिजे तरच आपल्याला फेरे मारता येतील. म्हणून मग मी हे झाड केलं होतं. तर हे कसं वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि खूप छान पूजा झालेली. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही आपले सण नेमून दिलेले आहेत हे सगळे सण साजरे करताना इतका छान आनंद मिळतो आणि मनाला एक प्रकारची प्रसन्नता मिळते. ऑब्वियसली जर खरंच वडाचं झाड असतं तर आणखीन छान वाटलं असतं, पण ठीक आहे DIY सही, पण याच्यात पण मला खूप छान आनंद मिळालेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.